नमस्कार मंडळी, आपल्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण काहीतरी वेगळं आणि खूप आरोग्यदायी बनवणार आहोत। तुम्ही गाई म्हशीच्या दुधाचं पनीर तर नेहमीच खाल्लं असेल, पण आज आपण अस्सल गावरान पद्धतीने चुलीवर शेळीच्या दुधाचे पनीर बनवणार आहोत। हे पनीर पचायला हलकं आणि चवीला अप्रतिम लागतं। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथे अर्धा लिटर शेळीचं दूध घेतलेलं आहे। आता आपण चुलीवरती एक पातेल्यामध्ये हे दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। आपल्याला हे दूध पूर्णपणे उकळून घ्यायचे आहे। शेळीच्या दुधाचं पनीर बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की दूध चांगलं खळखळून उकळून द्यायचं आहे। दूध जितकं व्यवस्थित गरम होईल तितकंच आपलं पनीर सॉफ्ट आणि जाळीदार बनतं। इथे मी 2 ते 3 लिंबाचा रस घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडं पाणीही मिक्स केलेलं आहे। आता हे लिंबाचा रस आपण या उकळत्या दुधामध्ये टाकूया। लक्षात ठेवा, सगळा रस एकदम टाकायचा नाही, तर हळूहळू टाकत जायचा। बघा मंडळी, लिंबाचा रस टाकताच दूध कसं छान फाटायला लागलेलं आहे। पाणी वेगळं होतं आणि पांढरं शुभ्र पनीर वर येतंय। जोपर्यंत पाणी पूर्णपणे हिरवट पिवळसर दिसत नाही तोपर्यंत आपण याला हलक्या हाताने ढवळूया। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही व्हिनेगर किंवा दह्याचा वापर सुद्धा करू शकता, पण लिंबाच्या रसाने पनीरला एक नैसर्गिक चव येते। दूध पूर्णपणे फाटले की आपण लगेच चुलीवरून उतरून घेणार आहोत, जेणेकरून पनीर कडक होणार नाही। आता आपलं दूध पूर्णपणे फाटलेलं आहे। एका भांड्यावर मी चाळणी ठेवलेली आहे व त्यावर एक मी सुती कापडही ठेवलेलं आहे। त्यात आपण हे मिश्रण गाळून घेऊया। पनीर कसं पांढरं शुभ्र आणि दाणेदार दिसतंय, हे जे खाली पाणी जमा होतंय त्याला व्हे म्हणतात। ते खूप पौष्टिक असतं। आता या पनीरवर आपण थोडं थोडं पाणी टाकूया। यामुळे 2 गोष्टी होतील, एकतर पनीरची शिजण्याची प्रक्रिया थांबेल आणि दुसरं म्हणजे आपण जो लिंबाचा रस टाकला होता त्याचा आंबटपणा पूर्णपणे निघून जाईल। पनीर गाळताना घाई करायची नाही, कापड व्यवस्थित धरून गरम पाणी सावकाश ओतायचे। आता हे कापड आपण 4ही बाजूने एकत्र करून त्यातील जास्तीचं पाणी पिळून काढणार आहोत। चुलीवरच्या दुधाचा हा जो वास येतो ना, तो खरंच अप्रतिम आहे। आता हे पनीर आपण कपड्यात बांधून घेऊया। जितकं पाणी निघेल तितकं आपल्याला पनीर छान सेट होणार आहे। आता हे पनीर आपण कापडात घट्ट बांधून ठेवलेलं आहे। याला एकसारखा आकार देण्यासाठी यावर आपण जड वजन ठेवणार आहोत। यामुळे पनीरमधलं जे काही राहिलेलं जास्तीचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपलं पनीर छान सेट होईल। लक्षात ठेवा, पनीरवर खूप जास्त वेळही वजन ठेवू नका, नाहीतर ते कडक होऊ शकतं। अर्ध्या तासानंतर आपण हे वजन काढून बघूया की आपलं शेळीच्या दुधाचं पनीर कसं जमलेलं ते। आता पनीरला थोडा वेळ आराम देऊया। हे वजन ठेवल्यामुळे आपलं पनीर हॉटेलसारखं सुबक आणि घट्ट तयार होईल। चला तर मग थोड्या वेळाने बघू याचा फायनल लुक। चला, अर्धा तास झालेला आहे। आता आपण याचं वजन काढून एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत। बघा, आपलं पनीर किती छान सेट झालंय। आता आपण याचे हवे तसे काप करून घेणार आहोत। बघा मंडळी, हे शेळीच्या दुधाचं शुद्ध पनीर आहे, एकदम हॉटेलसारखं पांढरं शुभ्र आणि स्पंज सारखं मऊ। याचे आपण आता तुकडे करून घेणार आहोत। चाकू फिरवतानाच जाणवते की हे पनीर किती मऊ आणि लुसलुशीत झालंय। हे पहा, आपलं घरगुती पनीर तयार आहे। चुलीच्या दुधाचा जो एक खास सुगंध असतो
तो या पनीरमध्ये उतरलाय। तुम्ही हे पनीर असंच कच्चं सुद्धा खाऊ शकता किंवा याची मस्त भाजी, कोल्हापुरी रस्सा किंवा भुर्जी बनवू शकता। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेळीच्या दुधाचं पनीर घरी नक्की करून पहा। हे पचायला खूप हलकं असतं आणि आरोग्यासाठीही उत्तम असतं। तुम्हाला आजची ही माझी गावरान पद्धतीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।